स्वागत आहे तुमचं आवडत्या उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो फक्त वैशाख पौर्णिमेच्या रात्री केल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास स्थिर राहतो। वैशाख पौर्णिमा ही संपूर्ण वर्षातील सर्वात पुण्यवान पौर्णिमा मानली जाते। या रात्री चंद्राच्या तेजाने संपूर्ण वातावरण शुद्ध होते। अशा वेळी घरामध्ये एक दिवा लावल्याने तो दिवा घरातील नकारात्मकता जाळून टाकतो आणि धनलक्ष्मीला आकर्षित करतो। चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा। पौर्णिमेच्या दिवशी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत एक तांब्याचा छोटा दिवा, शुद्ध तूप, 1 वाटी गहू, पान, 1 लवंग, हळद कुंकू, 1 पांढरं कापड हे सर्व साहित्य घ्यायचे। पूजा विधी कसा करायचा ते बघूया। घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघराजवळ स्वच्छ जागा निवडा। एक पाट किंवा चौरंग, त्यावर सफेद कापड अंथरा, त्यावर गहू टाका आणि त्यावर तांब्याचा दिवा स्थिर ठेवा। शुद्ध तूप घाला, दिव्यात 1 लवंग घाला आणि तुळशीचे पान ठेवा। त्यानंतर दिवा प्रज्वलित करा। दिव्याला हळदी कुंकू वाहून धूप फूल अर्पण करा। त्यानंतर लक्ष्मी मातेचा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप करा। जप पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणावा, कारण शुद्ध मनाने केलेली सेवा नक्कीच फलित जाते। हा दिवा पूर्ण रात्र जळत ठेवण्याचा प्रयत्न करा। हा दिवा रात्रभर चंद्रप्रकाशात राहिला तर त्याचा प्रभाव आणखी वाढतो। या उपायामुळे घरातील वाईट शक्ती, नजर दोष कमी होतो आणि आर्थिक प्रगती होते। घरामध्ये शांती, समाधान, समृद्धी येते। तर मित्रमैत्रिणींनो, या वर्षी वैशाख पौर्णिमा वाया जाऊ देऊ नका। फक्त 10 मिनिटे देऊन हा उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या। तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन उपायांसह। तोपर्यंत जय लक्ष्मी माता।